तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी केल्यानंतर किती महिला अपात्र ठरल्या यावरती आपण एक नजर टाकूया। लाभार्थी अपात्र ठरण्याची कारणं 62 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केली नाही, त्या अपात्र झाल्या। ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं अशा 16 लाख महिलांना सुद्धा अपात्र ठरवलं गेलं। शासकीय कर्मचारी महिला 4,42,000, 3,60,000 महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या। तर एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या होती 2.5 लाख इतकी। 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लाडक्या बहिणी 80,000च्या घरात होत्या, त्यांची नावं वगळली गेली। तर जिल्हास्तरीय पडताळणीमध्ये कात्री लागली 1,70,000 महिलांच्या नावापुढे। 8,000 शासकीय कर्मचारी होत्या ज्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला। तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेतली योजना ठरली। मात्र आता या योजनेभोवती 2 वेगवेगळे महाराष्ट्र एक प्रकारे उभं राहिल्याचं चित्र दिसतंय। लाडकी बहीण योजनेमध्ये एकीकडे अपात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याचं समोर येत आहे, तर दुसरीकडे पात्र असून सुद्धा ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे गरीब महिला योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा दावा होतोय। मग सवाल असा की अपात्रांकडून पैशांची वसुली नेमकी कुठे अडली आहे आणि पात्र महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा इतकी संथ का आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आली, घोषणा झाली, अर्ज झाले आणि काही काळातच राज्यभरातून कोट्यवधी महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले। पण 3 वर्षांनंतर जेव्हा लाभार्थ्यांच्या पडताळणीची वेळ आली तेव्हा याच योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। कारण त्यात सुमारे 8,000 शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातल्या लाखो सदस्यांनी पात्रता नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। सरकारकडून अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीबाबत कारवाईचे संकेत देण्यात आले, पण हे संकेत हवेतच विरले की काय असा प्रश्न आता उपस्थित होतो। विधानसभेत पण आणि मीडियामध्ये पण मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की अशा या केसेसमध्ये पैसे वसूल करण्यात येतील। परंतु जेव्हा मी RTI मध्ये माहिती मागितली तर मला असं उत्तर आलं आहे की जिल्ह्यांमधून हे या वसुली संदर्भात कोणतीही आकडेवारी आलेली नाही आणि म्हणून त्यांनी देण्यास मला नकार दिलेला आहे। तर मला वाटतं सरकारची कुठेतरी इच्छाशक्ती नाही आहे ही पैसे वसूल करण्याची। माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 8,000 थेट शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील तब्बल 4,40,000 ते 4,50,000 सदस्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं सांगितलं जात आहे। या लाभाची रक्कम 600 ते 700 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा RTI कार्यकर्ते जितेंद्र घाटगेंनी केलाय। लाभ घेणारे सापडले, अपात्रता समोर आली, वसुलीचे आदेशही झाले, पण पैसा परत आला किती हा आकडा मात्र स्पष्टपणे समोर येत नाही। सरकारी योजनेचा पैसा जर अपात्रांच्या खात्यात गेला तर तो परत आणण्याची जबाबदारी कोणाची आणि जर कारवाईची प्रक्रिया सुरू असेल तर तिची पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवण्यात प्रशासनाला अडचण काय? कारण दुसऱ्या बाजूचं चित्र त्याहून वेदनादायी आहे। दुर्गम भागातील अनेक पात्र महिला ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे लाभापासून वंचित असल्याचा दावा केला जातो। मैं हूं फेक लोन ऐप, तुम्हारा लोन जल्दी अप्रूव करवाने के नाम पर तुमसे अपफ्रंट फीस लेकर गायब। त्यामुळे लाभापासून वंचित असल्याचा दावा केला जातो, कारण दुसऱ्या बाजूचं चित्र त्याहून वेदनादायी आहे। दुर्गम भागातील अनेक पात्र महिला ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे लाभापासून वंचित असल्याचा दावा केला जातो। ई-केवायसी या छोट्या खेडेगावात किंवा आदिवासी एरियामध्ये पर्यंत पोहोचत नाही आणि तिथे ऑफलाईन ई-केवायसी होणे गरजेचं आहे। म्हणून मी सरकारला पत्र लिहिले आहे की तुम्ही ऑफलाईन ई-केवायसी ज्या दुर्गम भागात करावी, जेणेकरून जे गरीब महिला आहेत ज्यांच्यासाठी 1,500 महिन्याची खूप महत्त्वाची रक्कम आहे। ज्या लाडक्या बहिणींपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभी केली त्याच प्रशासनाला आता पात्र पण वंचित महिलांपर्यंत पोहोचून ई-केवायसी पूर्ण करून देण्यात अडचण का येते?
निवडणुकीपूर्वी वेगाने पोहोचणारी यंत्रणा आता पडताळणीच्या टप्प्यावर इतकी संथ काय? लाडकी बहिणीचे पैसे भेटत नाही तर शासनालाही विनंती आहे की आमचे पैसे भेटावे ही नम्र विनंती. गरिबांना पैसे नाही भेटते, अमीराला देते तुम्ही. आम्ही गरीब आहे, आम्हाला लाडकी बहिणी पैसे भेटत नाही साहेब. पण लाडकी बहीणचे पैसे पडून राहिले, पण आता नाही पडून राहिले. 4-5 महिने झाले. पण केव्हाशी काहीतरी करावं, ते तरी कामाला येऊन जाईन ना आपला. हा प्रश्न फक्त लाडकी बहीण योजनेचा नाहीये, हा प्रश्न आहे सरकारी यंत्रणेच्या प्राधान्यक्रमाचा. अपात्रांनी घेतलेला पैसा परत मिळवणं जितकं महत्वाचं आहे. महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना, पण पडताळणी आणि ई-KYC नंतर या योजनेच्या आकड्यांनाच मोठा धक्का बसलाय. तब्बल 92 लाख अपात्र महिलांची नावं यातून वगळण्याची माहिती आता समोर आली आहे आणि लाभार्थ्यांची संख्या 2,48,00,000 थेट 1,65,00,000 आली आहे. पण इथेच सरकारसमोरचा असलेला खरा सवाल उभा राहतो. अपात्र असलेल्यांची नावं कमी झाली, पण अपात्र शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं झालेल्या लाभाची वसुली नेमकी किती झाली आहे? माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांच्या माहितीनुसार वसुलीची अधिकृत आकडेवारी अद्याप समोरच आलेली नाहीये. एकीकडे अपात्रांची छाटणी, दुसरीकडे ई-KYC अभावी गरजू बहिणी लाभापासून वंचित आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारला घेतलंय. म्हणजे नावं कमी करण्याचा हिशेब सरकारकडे आहे, पण पैसा किती परत आणलाय याचा हिशोब कुठे आहे, हा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. रोहित पवारांनी सुद्धा याच मुद्द्यावरनं सरकारवर हल्लाबोल केला. 1 कोटी महिलांची नावं कमी करण्यात आली आणि उद्या जाऊन ते अजून नावं कमी करतील असं आम्हाला वाटतं. जिल्हा परिषदचा दुसरा टप्पा बाकी आहे म्हणून ते शांत बसलेले आहेत, पण उद्या जाऊन कदाचित सगळ्याच महिलांना जे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसा दिला जात होता तो बंद केला जाऊ शकतो. ज्या विभागाली, ज्या मंत्र्यांनी तिथं कुठंच अनालिसिस न करता कोणाला मिळते कोणाला नाही मिळत, पुरुषांना सुद्धा पैसे दिले, तर मग त्या मंत्र्यांवर कारवाई का होऊ नये, त्या डिपार्टमेंटवर कारवाई का होऊ नये? कारण शेवटी हा टॅक्सचा पैसा आहे. हा विचार नक्कीच तिथं केला गेला पाहिजे आणि ह्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे.